नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरलेल्या कारल्यांची रेसिपी। अगदी सोप्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे आणि खायला अगदी चमचमीत आणि चविष्ट। तर चला मग बघून घेऊया यासाठी कोणकोणत्या साहित्यांची गरज आहे। तर इथे मी कारले घेतलेले आहे, बघू शकता। या प्रकारे याला कट लावून घेतलेला आहे आणि यामधल्या आतल्या बिया सर्व मी काढून घेतलेल्या आहेत आणि काही कारले मी असे याचे दोन भाग करून घेतलेले आहे आणि बिया सुद्धा काढून घेतलेले आहे, म्हणजे दोन्ही प्रकारे आपण बनवू शकतो। हे बघू शकता, असा कट पण करून आणि अर्ध कारलं पण चिरून। इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहे, खोबरा किस, जिरं, इथे साखर घेतलेली आहे, मीठ आणि इथे सुक्या मसाल्यांमध्ये मी धने पावडर घेतलेला आहे, तिखट घेतलेला आहे, हळद आणि गरम मसाला। आणि इथे बाजूला 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अगदी अर्धा इंच आल्याचे असे तुकडे करून घेतलेले आहे आणि 8-9 मी लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर। तर चला मग आपण बघून घेऊया ही रेसिपी कशी करायची। तर सर्वात आधी मी इथे कारल्यांना हळद आणि मीठ जे आहे ते आपण असं लावून घेऊ। बघू शकता, या प्रकारे असं छान चोळून याला आतमधून लावून घेऊ। याने काय होते, आपल्या कारल्याचा कडूपणा आहे तो थोडा कमी होतो, म्हणून आपल्याला इथे आतमध्ये छानपैकी याला मीठ आणि हळद अशी छान चोळून घ्यायची आहे। बघू शकता, कारलं म्हटलं की ते कडूच लागेल थोडंफार, पण या पद्धतीने आपण त्याचा कडूपणा आणखी कमी करू शकतो। तर व्यवस्थित आपल्याला छान मीठ आणि हळद इथे चोळून घ्यायचे। बघू शकता, सर्व कारल्यांना मी इथे लावून घेतलेलं आहे छान मीठ आणि हळद, बघू शकता। आणि आता आपण याला स्टीम करून घेऊ। बघू शकता, छानपैकी याला आपल्याला 8 ते 10 मिनिटं स्टीम करायला लागेल, जास्त वेळ काही लागत नाही। सर्व कारले मी इथे ठेवून घेतलेले आहे आणि याला छानपैकी आपण स्टीम करून घेऊ। अगदी आपल्याला 90% हे कारले सॉफ्ट करून घ्यायचे आहे। बघू शकता, मी 10 मिनिटांनंतर इथे झाकण काढून बघत आहे। व्यवस्थित मला तरी वाटते कारले झालेले आहे। बघू शकता, व्यवस्थित इथे कारले झालेले आहे आपले। आता याला आपण काढून घेऊ। 90%च आपल्याला हे सॉफ्ट करायचे आहे, नंतर आपण जेव्हा फ्राय करू तेव्हा आपले कारले छान शिजले जाईल। सर्व कारले मी इथे काढून घेतले। आता एका पॅन मध्ये आपण जो आपण मसाला भरणार आहोत तो करून घेऊ। तर इथे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहे आणि शेंगदाणे आपल्याला हलके खरपूस करून घ्यायचे आहे। बघू शकता, या प्रकारे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे, जास्त जाळायचे नाहीये, अगदी हलके हलके आपल्याला भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर मी यामध्ये 2 चम्मच तीळ घालून घेतलेले आहे आणि खोबरा किस सुद्धा घालून घेतलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला हलकं आणि हे मंद आचेवरच आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघू शकता, या रंगावर आलं की समजून जायचं की आपले शेंगदाणे सर्व मसाला इथे भाजून झालेला आहे। बघू शकता, व्यवस्थित भाजला गेलेला आहे। थंड झालं की मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये काढून घेतलेला आहे आणि यामध्ये आपल्याला हे सर्व साहित्य टाकून घ्यायचं। इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 9 इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे। सर्व साहित्य आपल्याला या पॉटमध्ये घालून घ्यायचं आहे। त्याचसोबत आपण जिरं सुद्धा घालून घेऊ यामध्ये, म्हणजे व्यवस्थित मसाले आपले बारीक होईल आणि मिक्स होईल। कोथिंबीर सुद्धा घालून घेत आहे मी आणि थोडी अगदी अर्धा चम्मच पेक्षाही कमी साखर घेतलेली आहे। साखर घालायची, थोडी छान चव येते त्याने। आणि इथे सर्व सुखे मसाले घालून घेऊ आपण। बघू शकता, आपण कारल्याला आधीच हळद आणि मीठ लावलेली आहे, त्यामुळे आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। खूप मीठ नका घालू, कारण की कारल्याला थोडाफार मिठाची चव आलेली आहे, म्हणून इथे चवीनुसार थोडं मीठ घालून घ्यायचं आहे। आणि हा मसाला आपल्याला असा दरदरीत बारीक करून घ्यायचा आहे, अगदी फाईन त्याची पेस्ट नाही करायची आहे बारीक। बघू शकता, या प्रकारे असं दरदरीत बारीक करून घ्यायचं आहे, कारण की कोणत्याही भरलेल्या भाज्यांमध्ये असा दरदरीतच मसाला छान वाटतो। आपला मसाला इथे रेडी आहे। आपण यामध्ये आता या कारल्यांमध्ये व्यवस्थित हा मसाला भरून घेऊ। त्याआधी मी यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते। कोथिंबीरीने खूप छान टेस्ट येते कोणत्याही भाज्यांना। आपल्याला व्यवस्थित कोथिंबीर घालून घ्यायची आणि हा मसाला या कारल्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे। छान दाबून दाबून हा मसाला भरायचा आहे। बघू शकता, व्यवस्थित आतमध्ये गेला पाहिजे मसाला आणि छान हाताने असा दाबत जायचा आहे, म्हणजे जास्त मसाला आपल्या कारल्यांमध्ये गेला पाहिजे, तेव्हाच ती टेस्ट छान येईल।
आणि व्यवस्थित असं याला घट्ट बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर मग आपण जेव्हा कारले फ्राय करू तो मसाला असा बाहेर निघेल. छान हाताने घट्ट त्याला दाबून घेतलं की मग तो मसाला आपला बाहेर नाही निघत जेव्हा आपण कारले फ्राय करू तेव्हा. बघू शकता मी इथे व्यवस्थित कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आणि या सुद्धा कारल्यामध्ये मी दाखवते तुम्हाला असा घट्ट मसाला भरून घ्यायचा. आपण असा हलक्या हाताने मसाला भरला की मग जेव्हा आपण ते फ्राय करू पलटवू आपण कारल्यांना तेव्हा तो मसाला निघेल. म्हणून घट्ट भरला आपण की मग तो निघत नाही, व्यवस्थित राहतो. व्यवस्थित दाबून दाबून असा भरून घ्यायचा. बघू शकता मी छान मसाला भरून घेतलेला आहे. सर्व कारल्यांमध्ये मी मसाला भरून घेतला आहे आणि बाकी जो आपला मसाला उरलेला आहे तो नंतर आपण याचा यूज करू. सर्व कारले भरून घेतले. आता मी एका पॅन मध्ये तेल घालून घेते. मंद आचेवर आपल्याला हे कारले होऊ द्यायचे. तेल गरम झालं की एक एक कारलं व्यवस्थित आपल्याला इथे ठेवून घ्यायचंय. बघू शकता आपण छान याला फ्राय करून घेऊ. मंद आचेवर आपल्याला छान हे कारले फ्राय करून घ्यायचे आहे. सर्व कारले इथे मी टाकून घेतलेले आहे. हा मसाला आपण नंतर यूज करू यामध्ये. अगदी 2 ते 3 मिनिट आपण छान एका साइडने हे कारले छान परतून घेऊ. त्यानंतर असे पलटून पलटून आपल्याला चारही बाजूनी म्हणजे सर्व साइडनी त्याला छान पलटून पलटून असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे. म्हणजे सर्व बाजूनी सारखे फ्राय झाले पाहिजे. बघू शकता एक साइडला तेल आलेलं आहे म्हणून मी सर्व कारले असे व्यवस्थित एक साइडला केलेले आहे. अगदी 3 ते 4 मिनिटं याला एक वाफ येऊ देत आहे मी. बघू शकता म्हणजे जेही राहिलं सुलं असेल ते सर्व शिजून जाईल. कारल्यामध्ये जोही कच्चेपणा असेल तो सर्व शिजून जाईल याच्यामध्ये. व्यवस्थित इथे आपले कारले आता फ्राय झालेले आहे. बघू शकता मी तुम्हाला चाकूने पण करून दाखवते. व्यवस्थित सॉफ्ट झालेले आहे कारले, म्हणजे व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे. आता आपले कारले इथे बनून तयार आहे. सर्वात शेवटी आपल्याला हा मसाला घालायचा आहे. जो उरलेला मसाला होता तो आपण सर्वात शेवटी घालू आणि 1 मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे. जास्त वेळ आपल्याला हा मसाला इथे पॅन मध्ये परतवायचा नाहीये, नाहीतर मग तो जळपट वाटते. अगदी 1 मिनिट झालं की आपला मसाला पण छान परतला जातो आणि कारल्याला त्याचं कोटिंग पण होते. आता इथे छान पैकी आपले भरवा कारले बनून तयार आहे. छान कोथिंबीर टाकून आपण खाण्यासाठी हे तयार झालेले आहे. आता डब्यासाठी आणि लहान मुलांसाठी अगदी छान रेसिपी आहे. आवडीने खातात. तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.